काहीतरी इंटरेस्टिंग डिस्कशन करणार आहे. एक्झामचा स्टडी तर चालूच राहतो, प्रिपरेशन चालूच राहते, पण असं पण एखाद दिवशी होतं की सारखा अभ्यास पण नाही आपल्याला करू वाटत आहे, अभ्यास करून बोर होतंच. तर काल मी म्हणजे मी एक बुक ऑर्डर केलं होतं, तर ते बुक मला काल मिळालं. ते बुक काय आहे हे तुम्ही थंबनेलमध्ये तर बघितलंच असेल, पण तरी पण मी तुम्हाला थोडीशी इंट्रो देते. मी आता क्वांट आशिष अरोरा सरांचं बघते यूट्यूबवरून, त्यापासूनच माझं क्वांट जास्त इम्प्रूव्ह झालं आहे. तर मग तुमची पण प्रॅक्टिस व्यवस्थित करायची असेल, क्वांटची कन्सेप्ट जास्ती बिल्ड करायची असतील तर तुम्ही आशिष अरोरा सरांना क्वांटसाठी बघू शकता. कारण जेव्हा मी अड्डाचे प्लॅटफॉर्म वगैरे बघत जायची तर बेसिकपर्यंतच माझं क्वांटची प्रॅक्टिस व्हायची, पण आशिष अरोरा सरांच्या कन्सेप्ट आणि त्या बघितल्यानंतरच जास्ती मला इम्प्रूव्हमेंट मॉकमध्ये पण बघायला मिळाली आहे. तर मग त्यांचंच एक बुक होतं, ते सध्या डिस्काउंट चालू आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही पण घेऊ शकता. 200पर्यंत ते बुक मिळतं. मला 194पर्यंत मिळालं आहे फ्लिपकार्टवरून, बाकीची काही डिस्काउंट ऑफर वगैरे. तर ते बुक असं आहे की आपण रोज अभ्यास करतो, पण खूप अप्स आणि डाऊन्स त्यामध्ये येतात. काही वेळी आपण खूप छान स्कोर करतो, एखादा दिवस आपला खूप डिमोटिवेशनमध्ये जातो किंवा सेल्फ डाऊटमध्ये जातो किंवा बरेचसे विचार येतात. सिलेक्ट नाही झालं तर बाकी घरच्यांचा प्रेशर जरी नसला तरी सगळे काय विचार करतील, कोण काय म्हणेन. आणि जरी आपण सगळ्यांसोबत शेअर करत असलो ना, ते असं कुठेतरी मनात असतं की एखादी गोष्ट असते की आपण ती सगळ्यांना नाही सांगू शकत, किंवा एखाद्या पॉईंटला असं होतं की आपल्याला असं वाटतं ती कोणाला सांगितली तरी समजणार नाही किंवा सांगून उपयोग नाही, आपण स्वतःसोबतच बोलत जातो किंवा सेल्फ डाऊट करत जातो. तर मग ह्या गोष्टीमध्ये आपण आणि निगेटिव्ह होत न जाता किंवा त्यामध्ये डीप डाऊन घुसत न जाता त्यातून बाहेर येणं महत्त्वाचं आहे. तर आशिष अरोरा सरांचं हे बुक आहे, दिसतं आहे तुम्हाला, हां, द 59%. तर यामध्ये त्यांनी छोटीशी स्टोरी दिली एका मुलाची, की कशी त्याला 60 कट ऑफ जातो, 59 मार्क असते, मग 1 मार्कवरून त्याचं मिस होतं, मग त्याला काय काय निगेटिव्ह विचार येतात, निगेटिव्ह थॉट्स येतात, मग तो सरांना कॉन्टॅक्ट करतो, त्यांच्यासोबत बोलतो. तर मग हे त्याच्यासोबतच नाही, सर त्याला कसं गाईड करतात ते पण त्यात दिलं आहे. तर हे फक्त एक ॲस्पायरंटसोबत नाही किंवा त्या मुलासोबतच नाही, हे प्रत्येकासोबत होतं त्यांच्या प्रिपरेशन जर्नीमध्ये. तर मी अजून हे पूर्ण नाही वाचलं आहे, पण मी काल वाचल्यानंतर मला हे खूप छान वाटलं आणि माझा इंटरेस्ट पण डेव्हलप झाला यामध्ये. आणि फक्त मार्क कमी आले तर त्यासोबत कसं डील करायचं ह्याच गोष्टी नाही ह्या बुकमध्ये. तर खूप साऱ्या गोष्टी आहेत. मी याच्यामध्ये याची जी इंडेक्स आहे द 59%, याची इंडेक्स मी स्क्रीनवरती शेअर करेन तुम्हाला. बरेच टॉपिक आहेत, म्हणजे एक्झाम्पल डू यू नो युअर सेल्फ, फेल्युअर्स अँड सेटबॅक्स, इम्पॉर्टन्स ऑफ डिसिप्लिन, परत पॅरेंट्सबद्दल आपलं काय मत आहे. म्हणजे खूप असे टॉपिक आहेत जे आपण बोलत नाही किंवा कोणी ओपनली बोलत नाही, आपण फक्त रोज अभ्यास करत जातो आहे. पण हे असे टॉपिक आहेत जे आपण फुली डिस्कस केले पाहिजे, कुणासोबत म्हणण्यापेक्षा अशा व्यक्तीसोबत, त्यांना तेवढ्या लेवलचं नॉलेज पण आहे. आपण असं कुणासोबत पण डिस्कस नाही करू शकत किंवा आपले फ्रेंडशिप सर्कल पण तेवढं मॅच्युअर पाहिजे. तर मग सरांनी आपल्याला यामध्ये गायडन्स केलं आहे. तर हे मला इंटरेस्टिंग टॉपिक का वाटले, बरंच यामध्ये 7 थिंग्स बिफोर 7 AM. जर तुम्ही मॉर्निंग रुटीन फॉलो करत असताल तर मॉर्निंगमध्ये काय करायला पाहिजे. परत यू वर्सेस हॉर्मोन्स, हार्डवर्क, स्पिरिच्युअलिटी, आता हे तर खूप महत्त्वाचं झालं आहे. तर नंतर बरंच काय काय दिलं, टाईम मॅनेजमेंट. तर मी थोडंफार वाचलं, त्यामध्ये त्यांनी इतकं डीप डाऊन डिस्कशन केलं आहे, सरांनी गाईड केलं आहे आणि एकदम सिम्पल बुक आहे. असं काही खूप जास्त कलर वगैरे प्रिंटिंग असं काहीच नाही आहे. तर मला असं वाटतं हे बुक तुम्ही घ्यायला पाहिजे, कारण ह्या ज्या गोष्टी आहे ज्या आपण कोणासोबत डिस्कस करू शकत नाही, तेव्हा एका पॉईंटला नंतर असं वाटतं ना की आपण फक्त स्वतःसोबतच बोलत जातो आहे किंवा सेल्फ डाऊट करत जातो आहे, काय होईल, सिलेक्ट नाही झालो तर लोक काय बोलतील, आणि त्याच गोष्टी आपल्या डोक्यामध्ये येत जातात. तर हे बुक तुम्ही घ्यायलाच पाहिजे आणि एवढ्या कमी प्राईसमध्ये मिळतं आहे. तर मग माझं पण असं मत आहे की तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि नुसतं क्वांटची प्रॅक्टिस करा, रिजनिंगची प्रॅक्टिस करा, इंग्लिशचे मॉक द्या, ह्या गोष्टीत आपण करतच जातो, त्याची बुक पण घेतो, पण अशा काही गोष्टी पण रीड केल्या पाहिजे. मोबाईलचा स्क्रीन टाईम कमी केला आहे जेव्हापासून मी प्रिपरेशन करायला लागली आहे. आणि मग जर एखाद्या दिवशी मला असं वाटलं की खूप जास्ती बोर होतं आहे हे सारखं रोज तेच लेक्चर वगैरे करून, तर मग मी हे अशी पुस्तक रीड करते. तर तुम्ही पण हे घेऊ शकता. आणि जेव्हा असं काय वाटतं की
खूप आपल्याला डिमोटिवेशन येतं किंवा आपण एका दिवशी जास्त ओव्हर थिंकिंग करत बसतो, तेव्हा तुम्ही याच्यामधला कोणता पण एक टॉपिक उचलून रीड करायला लागायचे. आणि हे पॉकेट फ्रेंडली, म्हणजे तुम्ही कुठे पण फिरायला गेले, बसमध्ये असाल, कॉलेज स्टुडंट असाल तर सोबत ठेवू शकताय, कुठे पण घेऊन जाऊ शकताय. मग एखादा टॉपिक तुम्हाला वाटलं की याबद्दल काही रीड करूया, तर तुम्ही तो रीड करू शकताय. तर हीच छोटीशी व्हिडिओ होती. कारण काय होतं ना, की रोज तेच रुटीन फॉलो करून आपण बोर होतोच आणि ते नॉर्मल आहे, त्यामध्ये वेगळं असं काही नाही आहे. माझ्यासोबत पण ते होतं. तर मग अशा काही गोष्टीमधून आपण तिथून पुढं जाऊ शकतो आहे किंवा आणि त्या गोष्टी सुंदर बनवू शकतो आहे. कारण फेल्युअर बघितल्यानंतर किंवा जी गोष्ट आपल्याला पाहिजे होती तशी न झाली, हे जेव्हा आपण अनुभव करतो, तेव्हा खूपदा असं वाटतं की आपल्याला ते मिळत का नाही, आपण त्यासाठी एवढे प्रयत्न करतो आहे, मॉकमध्ये स्कोअर वाढत नाही आहे. पण खरं तर ते असं असतं की त्यावेळी ते भेटत नाही, आपल्याला ते वाटतं. पण आपल्याला काय माहिती की जेव्हा ते भेटेल त्यावेळी ते जास्ती काहीतरी चांगलं होऊन एखादी गोष्ट वेळेलाच भेटते आणि त्या अगोदर आपल्याला जी पाहिजे होतं त्यापेक्षा ती खूप चांगली भेटते किंवा मग ती अशा वेळी भेटते, तेव्हा आपल्याला कळतं की ह्या गोष्टीचं तेवढं महत्त्व नव्हतं जेवढं आपण लोड घेत होतो. तर मग ह्या बऱ्याच काही गोष्टी असतात. ही पण तुम्हाला कळेल बुक वाचल्यानंतर. तर मी तर म्हणेन की नक्की हे बुक घ्या. आणि बाकी तर तुम्ही मग अभ्यास चालूच ठेवताय तो व्यवस्थित चालूच ठेवा. आणि मेन म्हणजे कन्सिस्टन्सी आणि प्रॅक्टिसवर जास्ती फोकस करा. तर मग ही व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. बाय.